कोकणच्या मातीमध्ये रुजलेली दशावताराची परंपरा ही एक लोककला जिने शतकानुशतकं या समाज मनावरती राज्य केलं. या परंपरेमधला एक शिलेदार, एक कलाकार आज तळ कोकणातून आपल्या भेटीला आलाय. नमस्कार अब्दुल. नमस्कार. कुठलं गाव तुझं आणि आई बाबा काय आहे तुझी पार्श्वभूमी? वडील माझे केरळचे, कुट्टीपुरम तालुक्यातील पद्मनी गावातले माझे वडील आणि आई माझी विजयपूरची, कर्नाटकची. बरं. आणि त्या दुहेरी संगमातून माझा जन्म झालेला आहे. आणि तो जन्म कुठे झाला? तर माझा जन्म गोव्यात झालेला आहे. आणि तिथे 1 महिन्याचं मी असताना मग आमचे आई वडील कामानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील वितरे गावात आले. आणि आई बाबा काय काम करायचे? वडील आमचे मजुरी काम करायचे आणि आई पण? आई शक्यतो जायत नव्हती, तर फक्त बाबाच कामाला जायचे. बरं. आणि त्याच्यात आम्ही 5 भावंड. आणि तू किती नंबरचा? मी 4था. आणि मग तुमच्या शिक्षणाकडे त्यांनी पाहिलं का? हो पाहिलं, पण त्यावेळी कसं घरची परिस्थिती 5 मुलांना, त्यातलं फक्त मोठ्या भावाला शिक्षण झालं नाही. बाकी आम्ही सगळ्यांचं शिक्षण झालं. बाकींचं 7वीपर्यंत झालेलं आहे. माझे 10वीपर्यंत झालेलं आहे शिक्षण. हां. आणि पुढे घ्यायचं होतं, पण परिस्थिती घरातली नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकलो नाही. पण मग तू कामाला लागलास 10वी झाल्यावर? मी काय करायचो, मे महिन्याच्या सुट्टीत पण मी कामाला द्यायचो. अच्छा. कारण जेणेकरून त्याच्यातून ते काय मिळेल ते वही पुस्तकाला वगैरे वापरायचं. काय कामं करायचंस तू? काय असेल लोकांकडची कामं, झाडं लावणं, कुठे अळी काढणं, असली कामं अभ्यास आवडायचा का रे? खूप आवडायचं. अभ्यास खूप आवडायचा. आणि 10वीच्या परीक्षेनंतर असं नाही वाटलं की आपण कॉलेजात जावं? गेलो होतो, कॉलेजमध्ये पण गेलो होतो. पण त्यावेळी वेंगुर्ल्यातील खडेकर कॉलेजमध्ये मी ॲडमिशन म्हणून घेतलं होतं. त्याच्यासाठी ॲडमिशन लागणारी फी देखील मी 1 महिना काम करून फी पण भरलं होतं. पण दुर्दैवाने असं की मला अजून आठवतं की 7वीत असताना वितुरकर बाई म्हणून शिक्षिका आमची वितुरकर, त्याच्याने मला एक ड्रेस दिलं होतं, शर्ट पॅन्ट. आणि ते पण घेण्याचं त्याच्यामागचं पण एक उद्दिष्ट असं की 7वीत एक डान्स घेतलं होतं आणि त्यात पॅन्ट शर्ट हवं होतं. आणि अवघ्या 3 दिवसात असताना मी म्हटलं नाही भाग घेणार. तर का? तर पॅन्ट शर्ट घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. आणि बाबांना मी म्हटलं मला कपडे हवे. तर बाबा म्हटलं तुला घ्यायचं तर सगळ्यांना घ्यायला लागणार आहे, त्यामुळे ना. मग बाईनं मी म्हटलं नाही. काय म्हटलं का? डान्स सुंदर करतो, चांगलं करतो, मग का करत नाही? मग मला रडू यायला लागलं. मी रडलो. म्हटलं काय झालं सांग तरी. म्हटलं असं असं विषय आहे, पॅन्ट शर्ट नसल्यामुळे की मी हे करू शकत नाही, भाग घेऊ शकत नाही. एवढंच ना. मग त्या बाईने मला 7वीत घेतलेले शर्ट पॅन्ट आणि तो घालून मी कॉलेजला गेलो होतो. 8 दिवस मी कॉलेजला गेलो, तेच कपडे. आणि शाळेची बाकीची मुलं मला चिडवायला लागली. मग ते विदाऊट ड्रेस होतं, म्हणजे युनिफॉर्म असं नव्हतं. म्हटलं नकोच, म्हटलं ते शाळेत नको, त्यापेक्षा आपण कामाला जाऊया. मग मी कामाला. हो. आणि असंच शेतीची कामं करत कामं. राहिलास. हो, हो. तू बघितलेलं पहिलं दशावतारी नाटक तुला आठवतंय का रे लहान असताना? हो आठवतं ना, नल दमयंती. बरं. हो. किती वर्षाचा होतास तेव्हा? मला एक्झॅक्टली सांगू शकत नाही, पण मला ते नल दमयंती आवडतं. त्यातली सुधीर काकांचं नल आणि त्यांच्या बाबी कलिंगचं त्यातली विलन, म्हणजे ती भूमिका ते आवडलं. तिथे मला बघितलं. हां. आणि तुला केव्हा वाटलं की अरे आपण तिथं जाऊन काम केलं पाहिजे? ॲक्च्युली घरात सांगितल्याप्रमाणे ना, मनोरंजनाचं साहित्य आपल्याला काहीच नव्हतं. टी व्ही पण नाही, लाईटच नाही, तर टी व्हीचं विषयच नव्हतं. आणि त्यावेळी मनोरंजनाचं साहित्य म्हणजे दशावतार. आणि मी जिथे मी राहायचो ना, वितऱ्यात सात्री मंदिर त्या जवळच देऊळवाडीत आम्ही राहायचो. त्यामुळे त्या देवळात नेहमी काही ना काही प्रोग्राम व्हायचं. त्या जास्त ती नाटकं दशावतारायची आणि त्या ते बघायचं, ते आवडायचं. पण आवडणं ही गोष्ट वेगळी आहे आणि मला तिथं काम करायचं ही इच्छा होणं वेगळं आहे. इच्छा आली होती म्हणजे कसं, त्यांना जेव्हा बघितलं ना, म्हणजे हां. राजांना म्हणजे बघितलं ते असं वाटायचं रे, ते असे स्टार असे वाटायचे ना. त्यांना आले की लोक भेटायला वगैरे यायचे. जेणेकरून सुधीर म्हटल्यानंतर ना, जसं पिक्चरला शाहरुख खान, सलमान खान असे की स्त्रीपाठ बैठले, ती प्रशांत मिस्त्री, ओमप्रकाश चव्हाण ह्यांना बैठले की असं वाटायचे ही माधुरी दीक्षित, श्रीदेवी असे. कारण ते लोक त्यांना बघायचे ना, ते आमच्यासाठी, आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने ते खरोखरच स्टारच. बरोबर. आणि त्यामुळे मला तरी वाटलं की आपण देखील भूमिका करायची. कारण ते असे कपडे घालायचे ना, राजाचे कपडे, मुकुट बिकुट घातले की अक्षरशः देव असे वाटायचे. म्हणजे एका बाजूला ना तुझं वास्तव होतं हां. की ज्या वास्तवामध्ये तुला एकाच तऱ्हेचे कपडे आठवडाभर वापरावे लागत होते. हो. आणि दुसरीकडे ते जग खूप असं झगमगणारं. झगमगणार आहे. हं?
हां, असं ते जग होतं. जग. त्यामुळे तुझ्यातल्या मुलाला त्याचं आकर्षण वाटलं. हो, हो. मग तू त्या जगाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलास का? खूप हां, गेले मी तिकडे, म्हणजे ते मेकअप रूम वगैरे जायचो. कारण तिथे कसं स्वतः मेकअप कसे करतात, म्हणजे ते कसे काय लोकं तयार करतात. कारण दशावतारचं कसं स्पेशल असं काय नसतं. म्हणजे रूम जिथे आम्हाला बिराड दिलेलं असतं ना, त्या ठिकाणी सगळं. आणि आपली भूमिका म्हणजे आज माझी काय भूमिका आहे, त्या भूमिकेला लागणारी वेशभूषा, केशभूषा सगळं आपलं आपणच करायचं असतं. दुसरं असा मेकअप मन वगैरे ना? नाही, नाही, नाही. मेकअप वगैरे नसतो. बरं, त्यामुळे ते कसे रंगतात, की मला असं वाटतं आता दिसताना असा माणूस दिसतो, पण रंगल्यानंतर अक्षरशः हिरोच. बरं. जर विष्णू जर रंगला ना, तर खरोखर फोटोमधल्या विष्णूला बघितलं तर कसं वाटायचं. बरोबर. ते मला असं आवडायला लागलं. आणि आमच्या गावात देखील नाटकं व्हायची. हां, गावात कशी आमची प्रत्येक वाडी अशी आहेत, 7 वाडी आहेत. 7 वाडीतून एकेकांचे वाडीतून असं दिवस ठरवलेलं असतं आणि नवरात्रात ते नाटकं व्हायची ना, तर ती लोकं करायची. म्हणजे तिथली आपली लोकल तिथली. लोकल माणसं. हां, की मलाही वाटायचं की आपण ते करायचं दशावतार. मी एकाला विचारलं की मला नाटकात काम करायचं आहे. तर त्यांनी माझं थोडंसं अपमान केला. बरं. तो म्हणाला, "तू हां, आणि दशावतार? दशावतार खिच्याबरोबर खातो." मालवणीत बोलला. हो, कशाबरोबर खातात ते खातो. माहिती आहे का तुला? हां. हां, अरे दशावतार रक्तात लागतं. दशावतार करताना रक्तात लागतं. तुझं काम नाही थांब. तुझं काम काय? बोचं वर कर आणि नमाज पढ. दशावतार तू का नाही? हे जेव्हा ते वाक्य बोललं ना, ते मला खूप लागलं. आणि त्या तिथं त्यांनी धर्माची एक जाण दिली, जाण दिली. की तू दशावतारात काम नाही करू शकत. करू शकत नाही. कारण त्याला त्या जातीचं लागतं. हां. दशावतार आणि त्या ते तुझ्या रक्तात लागतं आणि रक्तात. तू नमाज पडणारा, त्यामुळे तुझ्या रक्तात ते येणार. येणार नाही. आणि त्यावेळी मी तो बोलला कुठे देवळात, म्हणजे सातवीच्या देवळात तिथेच बोलला. तर मी म्हटलं नाही, दशावतार मी करेल. म्हणजे मनातल्या मनात बोललो मी, त्यांना काय बोललो नाही. बरोबर. कारण त्यांना बोलले की आपण त्या योग्यतेचं नाहीच आहे. बट पहिलं तोंडाला कलर लावेन तर ह्या देवळातच लागेल, विचार करेन. आणि दशावतार म्हणून मला त्या लोकं ओळखतील. पण त्यासाठी मी देवीचा आशीर्वाद म्हटलं पाठीशी हवं म्हटलं. बरं. आणि त्याच्यासाठी मग थोडंसं प्रयत्न करायला लागला. आता ह्याला हवं. त्याला बाबा आम्हाला पाठवत नव्हते कुठे, म्हणजे बाहेर. त्यामुळे नाटकं जवळपास कुठे असेल तर बघायला जायचं. लांबच्या पल्ल्याला बाबा पाठवत नव्हते. मग आवड निर्माण व्हायला लागलं. मग सिग्मा आमच्यात होतो ना, त्या सिग्मा शिगमा, सिग्मोत्सव होतो ना, शिगमोत्सव. त्याच्यात राधा पण मी एकदा बोललो होतो. पण विचार मी काय केलं, आता ह्या माणसाला मी बोललेलं आहे. पण दशावतारातील सगळ्यात कठीण भूमिका कोणती? तर स्त्रीपाठ. अच्छा, सगळ्यात कठीण भूमिका स्त्रीपाठ. कारण पुरुष एक बाई होऊन त्या बाईच्या आवाजात, ते बाईचा हावभाव, चालणं, ते तुला आव्हानात्मक वाटलं. हां, तेच. हां, म्हटलं जेणेकरून आपण उडी ठोकायचं, तर म्हटलं कठीणातच तर ठोकायचं. कठीणात. आपटलं तर तिथेच, जगलं तर तिथे. मग तुला पहिल्यांदा कोणी संधी दिली? वितुऱ्या गावात संतोष मांजरेकर म्हणून ते आता वारले. त्यांना मी बोललो, "काका, मला नाटकात काम कर." तर ठीक आहे. पण योगायोगाने असं झालं, कांचनगंगा नाटक, काल्पनिक नाटक आहे कांचनगंगा. त्यातली कांचनची भूमिका त्यांनी मला दिलं. आधी त्या ठिकाणी कसं 1 महिना 2 महिने आम्ही प्रॅक्टिस केलं. भावी वितरकरांनी नाटक ते लिहून दिलं होतं. भाषण वगैरे सगळं. ते मी पाठांतर वगैरे केलं आणि योगायोगाने त्या देवळात माझा पहिला प्रयोग कांचनगंगातली कांचन. सातेरी. सातीच्या देवळातले. बरं, कशी आठवण आहे पहिल्या प्रयोग? पहिली आठवण म्हणजे त्यासाठी लागणारे आमच्या गावात वितरत सबनीस काका आहेत, रमेश सबनीस. त्यांच्या बायकोनी रोहिणी सबनीसने मला सोन्याचे हार दिलेले आपल्या खळी आणि मंगळसूत्र. वा, म्हणजे खरं- खरं दागिने, हां, खरे दागिने दिले. खरे दागिने तिचे हां, ते घालून मी पहिले सॉन्ग केलेले आहे. ज्याला आम्ही भूमिका म्हणतो त्याला तुम्ही सोंग म्हणता. हो, हो. बरोबर, की त्याचं सोंग घेतलं. घेतलं. हां, तुला कॉन्फिडन्स आला मग, की त्याला आत्मविश्वास आला की अरे लोकांनी म्हटलं वा बरं केलं, की त्याच्यात मला बापा आपलं जमतं. हां. आणि तुला नृत्याचं अंग शाळेपासून होतं का? हो, होतं. मी शाळेत एके दिवस असं हे ठेवलं नव्हतं. म्हणजे 1ली ते 10वीपर्यंत सगळ्या प्रोग्रामात मी भाग घ्यायचो. पहिला प्रयोग जेव्हा झाला तेव्हा तू कितवीत काय करत होतास? मी- कॉलेज सोडलं होतास? नाही, 7वीत का 8वीत होतो मी. हे कांचनगंगा? हो, हो. अच्छा, मग तू 7वी-8वीतच हो, हो. प्रयोगाला लागला होतास. हो, हो, हो. जसं नाव मिळायला लागलं तसा विरोध पण वाढला का? नाव मिळायला लागला तेव्हा विरोध घराकडून जास्त मिळायला लागला. ज्यावेळी माझं पहिलं म्हणजे नाव येण्याचं पहिलं कुडाळेश्वर मंदिरात स्पर्धा भरलेली होती.
आणि त्यात मी रुक्मिणीची भूमिका केली होती. आणि त्यावेळी तिथे कधी नावं लिहितात ना, नाहीतर हिरशी आपण कुठे गेल्यानंतर प्रयोगाला की सहसा कोण नावं विचारत नाही. तो अब्दुलच आहे का तो दुसराच आहे असं काय नाव कोण नसतं ना. पत्रकार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांचे नाव बघितलं माझं. म्हटलं अब्दुल हा तर मुस्लिम आहे ना. म्हटलं त्यांना विचारतं परिचयकांना. तर मग ते मला भेटायला आले. बरं. तू नक्कीच मुसलमान आहेस. म्हटलं हो. आणि तू नाटकात काम करतं. म्हटलं हो. मग त्यांनी माझ्या मुलाखत त्यांनी छापलं, पेपरात दिलं. तिथून माझी हळूहळू प्रसिद्धी व्हायला सुरू झाली. आणि विरोधही चालू झाला. विरोध चालू झाला आणि तो घरातून. घरातून. काय कारणानं? विरोधाचं कारण काय होतं? की त्यांना दशा तर मी करतो त्यांना आवडत नाही. बरं. कशाला काय? थोडा समाजाचा पण विषय व्हायला लागला. हां. म्हणजे आपल्या समाजामध्ये हे असं करत नाही तो करू नकोस म्हणून. हां. तुझं म्हणणं काय होतं त्याच्यावर? माझं म्हणणं त्यात असं होतं की कलेला नाही जात ना धर्म. कलाही कोणी करावं. आणि त्यावेळी 3 तासाचा तो प्रयोग असतो. त्या 3 तासासाठी आपण ती भूमिका आपण करतो. आणि भूमिका संपल्यानंतर आपण नॉर्मली आपण माणूसच आहोत ना. म्हणजे मी माणूस आहे त्या देखील भूमिकेत मी माणूसच असणार. पण ती भूमिका संपल्या की विषय संपलं. मग मी माझ्या समाजात मी आहेच ना. फक्त भूमिका करताना मात्र मी नाही हिंदू, नाही मुस्लिम, नाही कुठल्या जातीचं. त्यावेळी जी माझी भूमिका असणार त्या भूमिकेचं मी. ह्या मताचा मी. बरोबर. साडी एकदा नेसल्यानंतर मी जी भूमिका मला मिळाली तो साडी सोडेपर्यंत मी त्या भूमिकेतच असतो. मला साडीवरनं आठवलं. हां. तू साडी नेसायला कसा शिकलास? ॲक्च्युली आमची आई पंजाबी ड्रेस घालायची. हं. त्याच्यानंतर आम्ही रिटायर आल्यानंतर आई 5 वारी नेसायची. 5 वारी आई नेसते ती बघून मला माहिती होतं. पण 9 वारी मला येत नव्हतं. हं. त्या 9 वारीसाठी खूप कठीण हं. नेसायची. आणि त्यावेळी कसं यूट्यूब प्रकार असल्यामुळे सर्च मारून येत नव्हतं. असं नव्हतं त्यावेळी. त्यावेळी काहीच नव्हतं साधं हे नव्हतं ना. मग मी रात्री ते नाटकात जाऊन बघायचो ना. माझं लक्ष जास्त त्या स्त्री पार्टनरकडे ती साडी कशी नेसतात ते. आणि ते नेसताना बघायचो. आणि आई नदीला कपडे धुवायला गेली की आईची 2 जुन्या साडी घ्यायचे त्यात धावतामध्ये शिवायचो आणि ते प्रॅक्टिस करायचो. मग आई यायच्या आधी म्हणजे 2 5 वारी. 2-5 वारी. त्या 9 वारी साडी मोठी असते ना. हो. आणि ती मी प्रॅक्टिस करायचो. बरं. आईला नकळत. नकळत. आणि यायच्या आधी परत डोळे काढून साडी घडी करून ठेवायचं. असं तू साडी नेसायला शिकलास. त्याच्यानंतर ते मी का केलं त्याच्या आधी साडी एकाकडे गेलो होतो. त्या व्यक्तीचं नाव मी घेत नाही. की काका मला ती साडी त्या नेसायला. म्हणजे मला येत नाही. मग संध्याकाळी ना तुला शिकवतो. संध्याकाळी गेले की ते म्हणायचं आता मला वेळ नाही उद्या सकाळी येईल. असं त्यांनी मला 5-6 वेळाला खेपा मारायला लावल्या. म्हटलं नकोच. आपण शिकू. आपणच शिकूया. ज्या स्त्रीच्या लकबी असतात, हां. सवयी असतात, हां. ह्या तू कशा शिकलास? म्हणजे आता स्त्री पाठ करताना मला आदर्श म्हणजे कसं आमच्या देशातले आदर्श होत्याच. प्रशांत मिस्त्री म्हणा ओमप्रकाश चव्हाण म्हणा हे होत्या. पण त्यातल्यात मराठी भाषेत जे हिरोईनी जे होत्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ जयश्री गडकर म्हणा आशा काळे. आशा काळची भूमिका बघितल्यात ना सहज भूमिका सहज ती सहजता. ती अच्छा. मी म्हणजे निवड. तू चित्रपटामधल्या या ज्या सगळ्या अभिनेत्री आहेत त्यांना चित्रपटात बघून बघून कारण जयश्री गडकरांची 9 वारी साडी नेसण्याची पद्धत आता रेडीमेड नेसतात पण त्यांची ती नेसण्याची पद्धत अशा काही साडी जी नेसायची 9 वारी साडी आणि त्यात ती अभिनय कसे करायची ते मी सहज बघा म्हणजे मला आवडायची ती भूमिका मला आवडायची. आणि तशीच ललिता पवार उषा नाडकर यांची ती विलनी भूमिका. हां, हां. कारण आमच्या नाटकातील काही काही भूमिका अशी असतात की त्यात तापड भूमिका आम्ही म्हणतो त्यांना बरं. करावं लागतं. बरं. तर त्याची तयारी तू तसं. हो तसं कारण उषा नाडकर्णी बघा जसं माझ्या साडीचं कशी तिथून तागीत हां. म्हणजे खडूस सासू म्हणा ही म्हणा असे ते करतात ना मी त्या भूमिका ते मला आवडायचं. बरं बरं. म्हणजे त्या कशा बोलतात का. आणि मी परत येतात असं निरीक्षण परिस्थिती करायचं की लोक समजा बायका भांडत राहिली तिथे कसे भांडतात लांबून असं बघायचं. कारण त्या भांडण त्यांचे किती हावभाव कारण स्त्रियांचे हात वारे जास्त होत नाही. हां. पुरुष जेवढे भांडण असं वगैरे भांडतो किंवा विलन भांडण असं भांडतो. स्त्री ज्या पारंपरिक जे स्त्री आहेत त्यांचं भांडण्याची पद्धत बघा हात त्यांची जास्त ज्यात मी जर म्हणा की भाटा बामणांची बायका तापतात पण ते स्वर जास्त वर घेत नाही. सुश्री स्त्रिया भांडताना कसं जास्त स्वर उंच नेत नाही. बरं. आणि खालचे जे काही स्त्री असतात त्या भांडण
अशा म्हणजे त्या पण बघितलेल्या आहेत. जसं जशी आमची भूमिका आहे तसं तसं ते करावं लागतं. म्हणजे दशावतारही म्हणतात ना, की कुठली कला हे मरेपर्यंत शिकतच आणि तो शिकण्याचा मी प्रयत्न करतो. बरोबर. मी अजूनही कुठे गेल्यानंतर आता स्त्री कशी बसते बरं, माझी आई देखील कशी भांडते, बाबांची कशी भांडते, ते मी बघायचो त्यावेळी. बर, पण जे कुठल्याही अभिनयाच्या शाळेमध्ये न जाता नव्हतं. तुला फक्त निरीक्षणातून हो, हे कळत होतं कळत. आणि शब्दांची फेक कशी कळली? शब्दाची फेक म्हणजे मला अजूनपर्यंत हे कळत नाही की कसं बोलायचं काय तर पण ॲक्च्युली त्यावेळी भूमिकेत मी असतो ना, ही मात्र ईश्वरी कृपा, त्या गणपतीची कृपा म्हणायला हरकत नाही. कारण काही काळ मला जात आणि साडी नेसताना किंवा इम्प्रेस करताना मी जाऊन असं काय बोलणार याचा विचार मी करत नाही. बर, तिथे गेल्यानंतर ही जी म्हणतात ना, एक अशी देवाची कृपा म्हणायला हरकत नाही, जेणेकरून कसं त्या स्टेजवर पाऊल ठेवलं ना की सगळं वातावरण चेंज होतं. म्हणजे शब्द आपोआप तोंडातून निघतात. बरं. आणि तुला गाणं पण म्हणावं हो. लागतं, पण ते कसं शिकलास? गाणं ऐकून आणि दशावतार पार्ट 4मध्ये गाणं म्हणावं लागतं. सफेद 4मध्ये बरं. अच्छा, त्याच पट्टीत त्या पट्टीतच. इतरत्र गाणे कायदोनमध्ये म्हणतो, भावगीत वगैरे. पण जर भावगीत जरी असलं तर ते सफेद 4मध्ये जाऊन म्हणायला लागतं. ह्याच्यात काय फरक होतो रे? या पट्टीचा फरक कसा होतो? बरं म्हणजे आपण त्या आवेशात असतो ना, मोठ्या म्हणजे शेवटच्या प्रयत्न प्रेक्षकापर्यंत आपला आवाज पोचायला हवं. आणि तुमची गाणी संवादातून सुरू होतात. सुरू होतात. प्रसंग असतात, प्रेम प्रसंग असेल हां, की त्यावेळीचं ते अभिनय त्या प्रसंगानुसार ते सहज येतं. आणि आता नवऱ्याचा मार्ग प्रतीक्षा करायचं असली तर आपण म्हणतो ना, सहज सख्या एकदाची येही सांज वेळा सहज सख्या. हे गाणं मराठी आहे, पण ते मराठी पिक्चरमध्ये गाणं असल्यामुळे आपण दशावतार काही शब्द आहेत आम्ही बदल केलेला आहे. बरं. तर कसं आहे आणि ती जी गाणं आहे ते प्रेयसी प्रियकराची वाट बघण्यासाठी केलेलं आहे. हो. पाहिन मी वाट त्या आम्रतरू खाली सहज सख्या एकदाची होई सांज वेळी असं ते गाणं आहे. तेच गाणं मी म्हणताना शब्द मी बदलले. सहज सख्या एकदाची येही सांज वेळी पाहते मी वाट तुमची दारी उभी राहुनी सहज सख्या एकदाची. आता समजा नवरा मेला नाटकातलं हां. की आक्रोश. प्रीतीच्या मधुवनात वाळवंट झाले, जीवनाच्या संगीताने काव्य आज संपविले. प्रीतीच्या मधुवनात नवरा मारताना मार उतरवी, इकडे मारं खावं लागतं, तिथे गाणं म्हणावं लागतं. म्हणजे ती बार खाते आणि गाणं गाणं. गाणं गाते, झंपा वगैरे म्हणतो. हां, म्हणजे विरस्ती गीत त्याला झंपा म्हणतो ना. आता तलवारवीर काढलं की झंपा म्हणाल. हां. पण आता स्त्री भूमिकेमध्ये सुद्धा तलवार घ्यावी हो लागते. हो. आणि मला आवडतं लढाई वेळ करायला. आणि लढाई करताना गाणं पण हो गायचं हो. असतं. म्हणजे गद्यातलं काय पद्यात म्हणायचं. फक्त त्याला समोरच्यांचं आपण दुसरी देणार ना. आता मी शक्यतो मला काय येतं, कोणतरी व्हिलन हात टाकायला येतो, ब्रह्मराज वगैरे हात टाकायला येतो की वीरशी चल जा मुला तू लवकर येते वध नको धावू, डाव तुझा कुटील डाव कळला मला चांडाळा, डाव तुझा कुटील डाव कळला. असं ते गाणं आहेत ना, त्याच्याप्रमाणे. आणि मग त्यांचं मला लढाई, मग ते वाद्य वाजवलं की लंका नाचलं की मग हां, तुमची पद्धत असते हो, ते. हो. तलवार घेऊन नाचणं युद्ध करायची पण एक हो. पद्धत असते. पद्धत असते. हे सगळं जे पाहणारे प्रेक्षक असतात ना, हां, ते तुमच्याबरोबर असे ट्युनिंग कसे होतात? त्यांना आपण करून घ्यायचं असतं. कलाकार अवलंबून आहे. हां, हां. म्हणजे लोकांना आपण जे बोलतो ते लोक त्या समोरच आहेत का, त्यांना मी आपण जे बोलतो त्यांना आवडतं का, हे आपण जाणून घ्यायचं असतं. कारण बघा, भूमिकेत असताना तू एका बाजूने भूमिका होतोस, हो हां, हो आणि दुसऱ्या बाजूने हे पण जाणून घेत असतोस. हो. मला मी आता समजा समित गेलो आणि मी जर बोलताना एखादं एक जर लोक उठून गेलं ना, तर मी बोललेल्या लोकांना आवडत नाही. म्हणून मी आवडतं घेतो म्हणजे जेणेकरून त्यांना बोर करता नाही. प्रेक्षक ज्यावेळी एन्जॉय करतात तेव्हा आपल्याला बरं वाटतं. जसं मला मी रडताना समोर कोणतं एकटी बाई रडली तर मला बरं वाटतं. कारण मी जे काय गणपती हां, म्हणजे तुला जी भावना दाखवायची आहे, हो
ती जेव्हा योग्य पद्धतीने पोहोचते पोचते तेव्हा तुला पोच पावती मला मिळते. पोच पावती मिळते. मिळते. हे सगळं ते मेकअप करायचा, ते दागिने घालायचे, साडी नेसायची, हे सगळं 2-3 तास ठेवायचं, हो हो मग नंतर ते उतरायचं. उतरायचं. म्हणजे एक एक प्रयोग हा तुमच्यासाठी असं खूपच हेवी होत असेल ना? मला ना आता तुम्ही इतरचं श्रीपाठ बघा, मी जे करतो ना, मी शक्यतो जास्त दागिने घालतो. जास्त दागिने घालतात. मला का आयुष्य गरिबीत गेलेले आहे. नाटकात गेल्यानंतर छोटे का दागिने भरपूर घालायचं आणि एन्जॉय करायचं. मला अजून सवय आहे. मला काय जण म्हणतात, किती तू दागिने घालतो जेवायपाशी. अरे राजे राणी गेल्यानंतर राणी असं वाटायला हवं. काय तोटं आहे? असं मोठं सांगता असलेला विषय नाही. मी पायाच्या नखापासून म्हणजे वेदण्यापासून ते केसाच्या वर पण मी दागिने घालतो. जसं केस असतं ते हाईट लावतो, हाईटला तिकडे दागिने लावतो. हातभर मला बांगड्या लागतो. बरं. तर आपण पूर्वीची बायका दाखवतो. हो, हो. दशावतार ह्या पुराणातली स्त्री आहे. टिकली देखील घसघशीत लावायला हवं. टिकली लावताना देखील महत्त्व आहे. हाताच्या बांगड्याला देखील महत्त्व आहे. म्हणजे अशी आताच्या बायकांना बांगड्या घालायला नको. त्यांना आवडतच नाही. आपण पुराण दाखवतो. आपली संस्कृती दाखवतो. म्हणजे आपल्या संस्कृती आपली स्त्रिया कशा आहेत? आधीच्या स्त्रिया काय होत्या? पण भांडण आता मी देखील भूमिका करतो ना, नवऱ्याच कधी बोलायचं असेल तर किती स्वरात बोलायला हवं. बरं. किती हातवारे करून नवऱ्याशी भांडायला हवं. ह्याला महत्त्व भांडण्याची सुद्धा मर्यादा काय मर्यादा काय असते ह्याचा तू विचार करतो. विचार करत. आता रुक्मिणी समजा नवऱ्याला अशी भांडणार, कृष्णाशी अशी भांडायला तर काय उपयोग आहे? लोक ते आदर्श काय घेणार आहे? क्या सत्यभामा तर नाही, सत्यभामा ते बोलते पण त्याला देखील मर्यादा आहे. म्हणजे रुक्मिणीच्या भांडणाची मर्यादा, मर्यादा आहे. सत्यभामेच्या भांडणाची मर्यादा, प्रेमाची मर्यादा कशी दाखवतोस? एक नवरा बायको प्रेम कसं करतात त्याला सात्विक प्रेम, म्हणजे लगीन झालेली बाई देखील नवऱ्यावर प्रेम करताना हां. ते सात्विक प्रेम. ओके. आणि अल्लड प्रेम म्हणजे अरण्यात गेली मुली ब्रह्मरक्षाला त्याला व त्याला ओढून येतं ना, हिरो येतो मग त्यांचं प्रेम हे वेगळं. वेगळं प्रेम. वेगळं म्हणजे कसं त्याला मर्यादा नाही. हां. मग ती उडी घेऊ उडी मारून वगैरे घेतात तसलं. मग ती गाणं वगैरे म्हणते, ते गाण्यात ते प्रेम होतं ते. पण सात्विक प्रेममध्ये कसं तेवढंच ते नवऱ्याच्या पूर्वीची लोक स्त्रीपाठ म्हणजे करताना ज्यांचे मी आदर्श घेतलं, कितीपर्यंत नवऱ्याचा हात बाईच्या खांद्यावर यायला हवं. बरं. किती बाय किती आपल्या जे टेस्ट दिले असतो त्याच्यात केवढं आपण वावरायचो, आणि किती जवळ यायचं. किती जवळ यायचो. हं. नवऱ्याबरोबर बायको बसताना किती जवळ बसायला हवं. बरं. ते म्हणजे काय मर्यादा आहे, सात्विक प्रेमाचे पण नियम आहे नियम आहे. आणि अल्लडपणा पण किती दाखवायचा त्याची पण त्याची आहे. म्हणून लोकांना सिटी मारतात, लोकांना आवडतं म्हणून काहीच दाखवायचं नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. जेणेकरून कसं खूप जवळ जाणं, तोही पुरुष आहे मी पण पुरुष म्हणजे असतो, पण त्यावेळी लोकांना कसं त्याचा वाईट परिणाम घेऊ नये. कारण समोर बसणारी स्त्रिया पाहिजे बसली असतं. कुठल्याही भूमिका करतो मी एवढा विचार करतो की समोरची बाईचा मान खाली जाता नाही. कलाकाराने हा विचार करायला पाहिजे हो की आपण ज्या भावना दाखवतोय त्यामध्ये माणसाच्या भावनांचं प्रतिबिंब हवं, पण नको त्या भावना चेतवल्याही जाता कामा नयेत. आणि हे कलाकाराचं कौशल्य आहे आणि याची जाण तुझ्यामध्ये आहे, हे फारच मला महत्त्वाचं वाटतं. हे सगळं ना तू किती एन्जॉय करतोस. हां, ही सगळी कला हो आणि त्या स्टेजच्या रंगमंचाच्या अवकाशात गेल्यावरती ना तू ती भूमिका कशी होतोस हे मी काही प्रत्यक्ष नाही पाहिलेलं, पण तुझ्यावरती एक जो माहितीपट डॉक्युमेंटरी आमचा मित्र प्रिया शंकर घोष याने केली आहे, त्याच्यामध्ये मी ते पाहिलं आहे. तुला भूमिकेचंही भान आहे, तुला प्रेक्षकांचंही भान आहे, तुला काय द्यायचं आणि काय राखून ठेवायचं ह्याच्यातला विवेकही आहे. मला असं वाटतं की ह्यालाच परिपक्वता, मॅच्युरिटी असं आपण म्हणायला पाहिजे. हीच तुझी कला घेऊन तू जेव्हा पुढे पुढे जात राहिलास, अडचणी वाढल्या खूप. काही काही ठिकाणी स्पर्धा आमच्याकडे होतात. त्या स्पर्धेत मला पारितोषिक देखील मिळालेले आहेत. आणि मेन म्हणजे ती लोकं मला मान्य करून घेतात, माझा सत्कार करतात. हे माहिती खूप आहे. पण त्या सत्कार जे मिळाले ते मानपत्र, सन्मानचिन्ह त्याच्या घरी त्याला व्हॅल्यू नाही. त्याला ज्यावेळी जाळलं वेळ जातं ना तेव्हा जे काय मी कमवतो ना, पैसा नाही कमवलं पण नाव कमवलेलं आहे.
पण त्याचं असं काय झालं ना, नको वाटतं. तर ज्यावेळी मध्यंतरी दशावतार करू नको म्हणून सांगितलं, मला सांगितलं माझी परिस्थिती कसली असल्यामुळे देवाने मला काही साडी मिळाली, मी माझ्या पैशाने देखील काही साडी घेतलेले. त्या साडीचे त्या ढीक जाळलं गेलं ना, खूप वेदना झाल्या. त्यामुळे दशातच करू नको, की तुला कापून टाक, असं कर तसं. तू कलेवरती घट्ट कसा राहिलास रे? प्रेक्षकामुळे. प्रेक्षकांमुळे. हो, कारण प्रेक्षक लोक मला हे करतात, अरे नदाब तुम्ही नाही, नदाब तुम्ही यायला हवं, नदाब तुमची त्या दिवशीची भूमिका छान झाली. हां, असे तिकडे लोक मला प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे मी आत्ता ठरवलेलं आहे, मरेपर्यंत दशावतार करायचे. जोपर्यंत लोकांना आवडेल म्हणजे हो 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 हो. जोपर्यंत वाटलं वा आता आपण पुरे दशावतार. हे सगळं करत असताना म्हणजे पुरुष आहेस पण स्त्रीची भूमिका करतोस, लग्न होणं वगैरे ह्या सगळ्या बाबतीत अडचणी आल्या का रे? खूप. माझ्याशी लहान भावाचं लग्न पहिलं झालं. सगळ्यांचं लग्न झालं, माझं लग्न होत नव्हतं कारण मला तर लांब केस होते पहिले आणि दशावतार करतो. त्यामुळे मला कोणी मुली द्यायला तयार नाही आमच्या समाजातली. आईला मोठं टेन्शन हं. की याचं लग्न होणार की नाही, होणार की नाही. मला असं देखील ऑफर आलेली होती की मी कुठल्या मुलीचं आमचं मी बोट दाखवून नाही, याची लग्न करायचं आमच्या समाजातल्या, लग्न होईल, अट फक्त एकच की दशावतार सोडायला हवं. त्यावेळी मी सगळं माझं मनातलं हे दुःख जे असेल ते माझ्या गणपतीला मी सांगतो. म्हणजे पेठाचा जो गणपती आहे त्याला मी सहज बोलायचो. हां, तुम्हाला खोटं वाटेल पण याला साक्षी गणपती आणि आमच्या कंपनीचे काही कलाकार आहेत. माझ्या जर गणपतीच्या मनात जर आलं माझं लग्न 24 तासात देखील होईल, मी असं सहज बोलायचो. हां, ते बघण्याला आई नव्हती, आई वारली माझी. त्याच्यानंतर वर्षाला 3-4 दिवसात शिल्लक होतं. आणि असं असताना मला स्थळ आलं आणि त्या दिवशी नाटक मला होतं, दोडामारच्या बळी नाटक होतं. मला भावाला म्हटलं आज तू घराकडे ये. म्हटलं आलं. 4 वाजता मुली मला दाखवलं. त्या मुलीचं म्हटलं आमचं म्हणजे बघण्याचं कार्यक्रम झालं. त्या मुलीचं म्हटलं तिच्याशी म्हटलं बोलायचं आहे. तर ठीक आहे. तिला म्हटलं मी दशावतार कंपनीत कामाला आहे. म्हटलं ती कर्नाटकची असल्यामुळे त्याला दशावतार हे माहिती नव्हतं. दशावतार कंपनी कामाला आहे म्हटलं, तिला वाटलं मी कंपनी कुठल्या तरी कामाला आहे आणि दशावतार त्या कंपनीचं नाव असेल असं तिला वाटलं. बरं. आणि म्हटलं मी असं आहे पसंत करतोस. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आमच्या सहसा बोलायला देत नाही, पण मी बोललो तिची, कारण तिथला इच्छा असेल त्यांनी लग्न करावं, नाहीतर म्हटलं माझं लग्न आंब्याबरोबर असं मी ठरवलं होतं. आणि झालं म्हणजे पोहे काय जास्त खायला राहिलो नाही, कारण मला जायचं होतं दोडामारच्या पुढे. आणि तिथे गेलो, कपडे वगैरे काढून ठेवलं. ते छोटं मोबाईल ना, हां. ते आणि आपलं भूमिका सत्यभामीची माझी भूमिका होती. गेलो, रंगायला सुरुवात केलं, रंगलं बिवलं, नाटक झालं. नाटक वगैरे झालं त्याच्यानंतर 2:30 वाजता रात्री फोन घेतलं तर भावाचे 27 मिस कॉल. म्हटलं काय चालतं का कळे ना मला. मी त्याला फोन लावतो, तो का फोन उचले ना. आणि साधारण 5ला त्यांनी माझं फोन उचललं पहाटे. आहेस कुठे. म्हटलं आज तू लगीन ना, तू येऊ काय घराकडे. म्हटलं लग्न आहे. म्हटलं त्या दोघात तिघा सांगितलं बा जमल्यास. म्हटलं आज मला लग्न आहे, लग्नाला यावं, कारण मला माहिती नव्हतं. मग तिथून मी डायरेक्ट घरी आलो. मग आल्यानंतर मला कळलं की माझं लग्न आहे आणि बरोबर 4 वाजता माझा कबूल आहे कबूल आहे कबूल आहे म्हणून लग्न झालं. 24 तासात. 24 तासात वा. म्हणजे गणपतीने साध्य केलं. आणि तू मला पेटाऱ्यातला गणपती म्हणजे कुठला? पेठा म्हणजे आमचा तो दशावतारचा जो लाकडी गणपती असतो ना, त्याचे हत्यार वगैरे असतात, तो आमचा पेठारा. अच्छा. आणि ते लावायला मला आवडतं. प्रत्येक कंपनी एक एक गणपती असतो, ती आमचे रंगदेव होतं. ती तुमचे रंगदेव आता. त्याला हात जोडूनच सगळं पुढील काम सगळं करायचं. अशा प्रकारे लग्न झालं, हो, संसार चालू झाला. झालं. पत्नी कधी तुझे प्रयोग बघायला येते का? एकदाच आली, त्याच्यानंतर ती परत आलीच नाही. लग्न आलं त्याच्यानंतर काय ते 8-10 दिवसानंच प्रयोगाला दोडामार्गाला त्याला घेऊन गेलो होतो मित्राच्या घरी. आणि त्याची बायको आणि माझी बायको प्रेक्षक म्हणून आलेले होते. तिने माझी भूमिका घेतली आणि ते त्याला सांगते हा तो नवरा. ते म्हटलं मला नवराच नाही तो, माझा एवढा गोरा पा नाहीच.
आणि असा तो साडी नेसून तो बाई दिसणार ना नाहीच. मग तिला शेवटी तिने जिथे आम्ही बिराड केलं मेकअप रूम तिथे मी साडी सोडेपर्यंत तिने मला बघितलं की हा तेव्हा मग तिला पटलं आणि तिथून ऐकलं. मग तिने सांगितलं असं काय करू नका बरं दिसलं. तुझ्या कुटुंबामध्ये आता मुलं पण झालीत. हो. हां, काय नाव त्यांची? माझी मुलगी मेहेर, पहिली मुलगी, एक मुलगा आहे अयान. अयान. मेहर म्हणजे कृपा कृपा. आणि अयान म्हणजे काय रे? अल्लाह का खूबसूरत तोहफा. तोहफा, प्रसाद. प्रसाद. आणि तसं मला तो मी म्हणेन म्हणजे कलेचा प्रसाद, माझ्या गणपतीचा प्रसाद, अल्लाचा प्रसाद म्हणून त्याचं मी अयान नाव ठेवलं. मुलगी झाली हो. पहिल्यांदा, तर आपण पहिली बेटी धनाची पेटी वगैरे म्हणतो खरं. हो. पण मुलीचं पण स्वागत झालं का रे? द्या. नाही? स्वागत म्हणजे ती ह्याला होती मला जी मुलगी झाली आपलं आपण म्हटलं एकाला की मुलगी झाली तर तुम्ही मला असं एक बोलला की तुझी नियत खोटी पण तुका मुलगी झाली पहिला मुलगा व्हायला हवा असं सगळ्यांचं म्हणणं असतं. अच्छा. आणि त्यामुळे म्हणणार म्हटलं ठीक आहे म्हणून आहेच तुम्ही चांगलं वाटून जगण्याची वाईट म्हणणारे हवेत ना. आमच्यात म्हणतात ना निंदकाचे घर असावी शेजारी. इतक्या निंदकांच्या मध्ये राहताना ना ज्यांचा पाठिंबा मिळतो ती लोक कशी आणि कोण आहेत रे? भरपूर जण आहेत. बरं. अशी काही जण म्हटलेले आहेत मला अजूनही आठवतं आमच्या मित्राचे सबनीस आहेत त्या पूर्ण आमच्या पाठीशी आहेत माझ्या आमच्या कुटुंबाच्या सब पाठीशी आहेत. किंबहुना मला असं एक अशी लोक तुम्ही म्हणतात की तुला काही उद्या प्रॉब्लेम झाला असेल तर तू आमच्याकडे येऊन राहा. वा वा. म्हणजे ह्या कलेमुळे ना मी जिवंत आहे. या कलेनं तुला काय दिलं? कलेने मला अशी काही माणसं मिळालीत ना असे काही कुटुंब मिळालेत तिथे मी आता कुठे गेलो आमच्या कोकणात सिंधुदुर्गात मी कुठे गेलो तुम्ही उपाय राहू शकत नाही. माझी हक्काची घरं आहेत हक्काची माणसं आहेत ते मला मिळाले. दशक कलाकारांना जो मान सन्मान जो मिळतं ते मला कलेमुळे मला मिळालं. म्हणजे एक मान सन्मान दिलं, एक समाधानही दिलं, समाधानाचे जे आपल्या परफॉर्मन्सचं आपण जी कला सादर करतो त्याचं. त्याचं तू ज्या अर्थी इतका मोकळा हसतोयस त्या अर्थी सद्भावाचं पारडं जास्त आहे हां तुझ्यासाठी असं आपल्याला दिसतंय. पण जेव्हा एखादी टीका ना त्या वेळेला आपल्या अशी घुसते मनात त्यावेळेला तू स्वतःला कसा सावरतोस रे? नाही सावरणं कठीण होतं. असे काही प्रसंग आहेत झालेले आहेत काही आपण चर्चा करू शकत नाही. पण त्यावेळी हा कला नको असं वाटलेलं क्षणभरासाठी एवढ्याभरासाठी वाटलेलंच आहे. दोनदा माझ्या जीवनात असे प्रसंग आले होते ना हे कला नको. तर कसं आहे माणूस जिवंत असताना काही होऊ शकतो माणूस मेल्यानंतर जी पुढचे काही विधी व्यक्त व्हायला हवं त्यात देखील आर्ट होण्याची कला आलेली होती. बरं म्हणजे सांगायचं खूप आहे पण न सांगण्यात काही गोष्टी बरं असतं ना. बरं. हो 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 बरोबर आहे. पण समाजातली ही जी त्या हे आहे वृत्ती ती मी बदलू शकत नाही. पण देवाने त्यांना बुद्धी ते बदलावं. कला ही कोणा आम्ही म्हणतो माझ्यासाठी जी कला आहे ते आमच्या आणि लोकांना द्यावं. मनोरंजनाची व्याख्या जी आहे ना ती या 21व्या शतकात बदलते. लोकांच्या हातामध्ये स्क्रीन आहेत हो आणि ते स्क्रीन गावात आणि खेड्यातही पोहोचले. हो हो त्याचा परिणाम लोकांच्या म्हणजे प्रेक्षकांच्या नजरेवरती होतोय का? आता काय झालं आहे त्याला मूळ कारणीभूत आम्ही देखील दशावतारी कलाकार आहोत. गणपतीचे मालक आहोत. आता यूट्यूब आल्यामुळे आपण नाटकं करताना तिथं व्हिडिओ वगैरे करतो त्यामुळे लोक प्रेक्षक आता यायला कमी झाले. कारण आपण जे नाटक केलं तर दुसऱ्याशी यूट्यूबवर दिसतो त्यामुळे 3 तास जाऊन ते नाटक उभारून बघण्यापेक्षा घरी बसून झोपून आपण नाटक बघू शकतो. प्रेक्षक जोपर्यंत नाही तोपर्यंत कलाकारांना ग्रुप येत नाही. बरोबर. कलेश्वरी कंपनी म्हणजे कणकोली पट्ट्यात अशी जत्रा भरते ना प्रेक्षकाला अशी ढकलून आत इंट्री मारायला लागतं. त्या जी मजा होती ना म्हणजे प्रेक्षक असे वेलेले असतात त्यांना असं ढकलून नाहीतर कधी कधी हात लागले की बरी मग अरे धागा दे मग त्यात जेव्हा आपण एंट्री मारतो ना चहूबाजूला प्रेक्षक की वेगळीच मजा येते भूमिका करताना. या कलेचं भविष्य तू कसा पाहतोस?
त्याच्यासाठीच खूप चांगले दिवस आलेले आहेत. आता काही काही चांगले कलाकार निर्माण झालेले आहेत. आता यंग जनरेशन आता दशावताराकडे परत ओढ घेतलेली आहे. अच्छा. पण मी काय म्हणतो, तुम्ही नवीन दशाचं कार्य तुम्ही नवीन नवीन आणा दशावतार, पण मूळ पाया मात्र विसरू नका. मूळ पाया काय आहे? संस्कृती आहे, जी लोककला आहे. पुराणातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची म्हणजे उदाहरणार्थ ब्लाऊज घालण्याची पद्धत, साडण्याची पद्धत, आत्ता शॉर्ट हाताचे ब्लाऊज घाललेले आहेत. आजच्या तर कलाकार घालतात, तो पुराणात मोडत नाही. हं. जो आपलं जुना संस्कृती आहे, जी कला आहे ती तशीच ठेवा, हा, म्हणजे त्या कलेचे जे नियम आहेत ते मोडू नका, मोडू नका. असं तुझं म्हणणं. त्याला गाळबोट लावू नका. आणि ते लावण्याचा अधिकार आमचा नाही आहे. ही कला किती जुनी असेल आणि आपण त्या काळचे पुराण म्हणजे सत्ययुग, कृतयुग, त्रेतायुग त्यातले आपण स्त्री दाखवतो. त्या 2024-2025 स्त्रिया नाही, ती कृतयुगातली स्त्री आहे. हा. मग ती स्त्रीकडे हा प्रसंग होता का, ते ब्लाऊज होते का त्या ठिकाणी, याचा विचार आपण कलाकारांनी करायला हवा. आपण जे दाखवू लोकांना ते लोक बघणारे असतात. लोकांना आवडतं म्हणून आपण काही करू नये. म्हणजे आपण आपला आब ठेवावा आणि प्रेक्षकांना देव मानावं. ही जी कसरत आहे, आता बघा, तू आता एक वडील आहेस, एक पती आहेस, एक कलाकार आहेस. हो म्हणजे तुला एक व्यवसायही कलाकाराच्या जीवनाव्यतिरिक्तचा करावा लागतो. हो हे सगळं बॅलन्सिंग आता तू कसं करतोस? कारण पूर्वी एकटा जीव सदाशिव होतास, हो आता कसं आहे? म्हणून आता कसं नाटकात प्रयोग असलं की नाटकं प्रयोगाला जातो, नाही तर दुसऱ्याशी मी मजुरी कामाला जातो. नजरेच्या कामाला. मजुरीच्या कामाला. कारण कसं आहे, कंपनीने काय नोकरी करून दशावतार करता येत नाही. तर कसं असतं, प्रयोग आमचा कधीही लागू शकतो. तर 7चं नाटक समजा असेल तर आम्हाला 3 वाजता घर सोडावं लागतं. कुठल्या कंपनी समजा मी कामाला जातो की नोकरीचं कामाला तर दर दिवशी आम्हाला 3 वाजता सुट्टी देणार नाही. हां. कुठली कंपनी किंवा कोण तुम्हाला नाटक करायचं नाटकच कर, नोकरी करायचं नोकरीच कर म्हणा. आपली मजुरी करा बरं. पण मजुरीच्या कामामध्ये शारीरिक कष्टही खूपच असतात. म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. ही कला आहे म्हटल्यानंतर आवड आहे म्हटलं तर सवड आहे काढायला सव कष्ट जरी झाले असेल. आता दिवसपासून आता झाडं तोडली किंवा अळी काढलं म्हणून संध्याकाळी जेव्हा मी येणार ती भूमिका करायला, मग त्यावेळी मी ती राणी असणार, तोच मला आनंद आहे. दिवसा मी काही जरी काम केलं पण रात्रीच्या वेळी आमच्या दशरथ म्हणतात ना, रात्रीचा राजा दिवसाच्या डोक्यावर बोजा. बस मला 3 तास तरी म्हणजे मी ते जग जगतो. ते जग सांगतोस तू. आणि ते त्या जगात त्यामुळे कितीतरी कष्ट झाले असतील ना, तर मला काय वाटत नाही, त्यावेळी तर वाटत नाही. वा. मेहर आणि आयन हो यांच्या भविष्यामधल्या, यांच्या भविष्याबद्दलच्या तुझ्या इच्छा काय आहेत? एकच इच्छा आहे, माझ्या मुलीचं चांगलं व्हावं आणि मुलाने दशावतार येऊ दे. येऊ नये याच्यामध्ये कारण आहे, जे मी हाल सोसलं ते माझ्या मुलाने नको. ते मस्तपैकी पायट्या नवाज करून तो काही होऊ दे. पण त्याला म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतो, त्याला आवड आहे. पण त्याला मी तिथं असं आणणार नाही. आयन म्हणजे तुझ्यातला वडील वास्तवाचा जास्त विचार करतो आणि त्याला असं वाटतं की तू त्या वास्तवाला तोंड देऊ शकलास, इथपर्यंत येऊ शकलास, पण ती वेदना आपल्या बाळाच्या वाट्याला येऊ नये येऊ नये असं तुझ्यातला बाप सांगतो. हां. पण ही जी वेदना आहे ना तुझी, ती मला वाटतं फक्त तुझीच वेदना नाही आहे, ती तुझ्यासारख्या लोककलांच्या मध्ये आपलं आयुष्य वेचलेल्या हो आहे. सर्व कलाकारांची वेदना आहे. आमच्या दशावतारात असे प्रसंग आलेले आहेत काही कलाकारांचे, अक्षरशः बायकोला मेल्यानंतर देखील तिला जाळून संध्याकाळी तो माणूस प्रयोगाला गेलेले आहे. काही वेळेला कोणी घरात माणूस मेलं तर ठेवून पण ते गेलेले आहेत. का त्यावेळी शब्दाचे होते. दशावतार हा शब्दच चालायचा, करार हा प्रकार नव्हता. आता ते दिवस राहिले आणि ते कलाकार पण तसे राहिलेले आहेत. आता मित्र जरी आजी वारली तरी सुट्टी घेतलेले आहेत, पण त्यावेळी कसं शब्दाचे पक्के होते. ते पण मला असं वाटतं की तू अगदी त्या सातेरी देवीला शब्द दिलास हो तेव्हापासून शब्दाचा पक्का राहिलेला आहेस.
पक्क तिने कोण घेतलं. तिनं करून घेतलं. हो, कारण मी आपल्या मनात खूप असतं ना हो. आपल्या मनात खूप काय असतं की असं व्हावं तसं व्हावं, पण त्यासाठी देवी शक्ती म्हणून जे असतं, म्हणजे सगळीच गोष्टी स्वप्न काय साकार होत नाही. आणि ते साकार कसं झालं हे मला अजब वाटतं. वडीलची भाषा बघायचं मल्याळम, वडिलांची भाषा मल्याळम, आईची आईची भाषा कन्नड, हां, हं, तुझी भाषा मराठी, मराठी, त्याच्यात मालवणी. परत मालवणी आहे. आणि हे सगळं कसं झालं आणि त्या देवाने त्यालाही मला का द्यावं. त्या गावात भाऊ पण जन्माला आले, त्यांनी देखील ती कला तो याच्यात वावरलेलं आहे, पण त्याला हे त्या कलेत आवड नाही. त्यामुळे हे सगळं तुझ्यातच का आलं? मला वाटतं हा सगळ्या कलाकारांच्या समोरचा प्रश्न असतो, की विशिष्ट कला विशिष्ट माणसावरच का प्रसन्न होते आणि इतर जण तिला प्रसन्न करून घेण्यासाठी धडपडत असतात, पण त्यांच्या थाऱ्याला सुद्धा ती कला राहत नाही. त्याचं कारण एक असतं, की निसर्गाने दिलेलं एक जनुकीय धन असतं. माणसावर झालेले भलेबुरे संस्कार असतात. वातावरणामधल्या वेगवेगळ्या संगती आणि विसंगती असतात. ह्या सगळ्यामधून त्या त्या माणसाचा एक ठसा, त्या त्या माणसाची एक स्वाक्षरी निर्माण होत असते. आणि ही निर्माण होणारी स्वाक्षरी इंग्रजीत सांगायचं तर ऑर्गॅनिक असते. आणि ती ऑर्गॅनिक असल्यामुळेच दुसऱ्या कशासारखीच नसते. आज आपण आपल्या जेवण्या खाण्यामध्ये ऑर्गॅनिक हवं असा हट्ट करून असतो. पण ऑर्गॅनिक कलेकडे, संस्कृतीमधल्या ऑर्गॅनिक विचारांच्याकडे आपण मात्र कृत्रिमपणेच पाहतो. आज आपण कलेमधला एक ऑर्गॅनिक कलाकार पाहिला. इतक्या साऱ्या अडचणींना तोंड देऊन सुद्धा आपल्या कलेशी प्रामाणिक राहणाऱ्या अब्दुलबद्दल तुम्हा सर्वांच्या मनामध्ये, माझ्याही मनामध्ये एक समवेदना, एक आस्था ही दाटून आलीच असणार. पण ही आस्था आपल्याला फक्त अब्दुलपुरती मर्यादित ठेवायची नाही. अनेक लोककलांच्या प्रांगणामध्ये असे अनेक कलाकार आहेत जे या ग्लॅमरपासून, या मनोरंजनापासून अनेक मैल दूर आहेत. त्या सर्वांच्या प्रती असलेली आपली जबाबदारी ज्यावेळी आपल्या सगळ्यांना कळेल, त्या दिवशी आपण अब्दुलला दिलेली ती मनापासूनची दाद असेल.